गोष्टीचे नाव अंबरडा. माणसाला भूतकाळात झालेल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगता येतात. उद्याच्या भविष्यात काय घडणार आहे हे सांगता येत नाही. 23/93 ती भयंकर काळरात्र कोणाच्याही ध्यानी मनी नसताना मराठवाड्यातील लातूर जिल्हा, औसा, उमरगा तालुक्यातील किल्लारी, पेठसांगवी या भागात अचानक एवढा भूकंप झाला. त्या दिवशी गावात रामायणाची समाप्ती होती, गणपती विसर्जन होते आणि जमिनीत एकदम मोठा आवाज झाला. जमीन हादरू लागली. मोठमोठे वाडे बंगले जमीनदोस्त झाले. संपूर्ण गावात रडण्याचा ओरडण्याचा एकच हलकल्लोळ झाला. दगडामातीच्या भिंतीमुळे गाव दिसेनासे झाले. शाळेतील ग्रुपने अभ्यासासाठी खोली घेतली होती. अभ्यास करून नुकतीच झोपली होती. ती खोली भूकंपामुळे जमीनदोस्त झाली. घरी त्यांच्या आईबाप मुलांची वाट पाहत होते. एक महिला त्याच टायमाला बाळंतपणाच्या काळा शोषित होती व भावाला बाळंतपण करणाऱ्या बाईला बोलवण्यास पाठविले होते. भाऊ बाहेर जाताना भूकंप झाला होता. घरी काय झाले असेल त्याच्या भीतीने तो तिथेच वेड्यासारखा करू लागला. माझी बहीण जिवंत असेल का म्हणून लोकांना विचारू लागला. गावातील तरुणांनी तालुक्याला ही बातमी कळविण्यासाठी जीप मोटारसायकलीच्या साहाय्याने धाव घेतली. ताबडतोब सरकारी माणसे माती उकरण्याचे काम चालू केले. त्या बाळंतीण मुलीचे घराचा मातीचा ढिगारा उचलताना त्या बाईचे मूल अर्धे पोटात व अर्धे बाहेर प्रेतासह बाहेर काढले. एवढ्या गंभीर परिस्थितीत काही बहु स्वार्थी साधू लोकांनी प्रेते काढताना बायकाच्या अंगावरील दागिने, सोने, घरातील रोख रक्कम लंपास केल्या. शेवटी घरे पडलेल्या लाकडाने प्रेतांना जाळण्यास सुरुवात केली. लाकडे संपल्यावर खड्डे खोदून त्यात प्रेते पुरली. थोड्या दिवसात या निराधार लोकांना गावाचे बाहेर पत्र्याचे शेड बांधून दिले. वाचकांनो, ही गोष्ट ऐकून तुम्हाला कशी वाटली ते कळवा.